सर्वांना स्क्रीन दिसतोय माझं? हो, दिसतोय. अ, आजच्या सत्राची रूपरेषा साधारण अशी राहील. सुरुवातीला माझा परिचय मी करून देईन. राहुलनी करून दिलाच आहे, थोडासा बोलणार त्याबद्दल. त्याच्यानंतर थोडी पार्श्वभूमी आपण समजून घेतली तर बरं होईल. त्याच्यानंतर काही अडथळे किंवा काही आव्हानं आहेत या विषयामध्ये, त्यांची थोडीशी चर्चा करूया. आणि नंतर आपण अ, या कॅलेंडरच्या मागे काय संकल्पना आहे, काय उद्देश आहेत आणि याचा आपल्याला वापर कसा करता येईल दैनंदिन जीवनामध्ये आणि आपल्या विद्यार्थ्यांना कसं ते शिकवता येईल, याच्याबद्दल काही अ, विचार आपण बघूया आणि आपण त्याच्याबद्दल नंतर चर्चाही करूया. साधारण माझ्याकडे 14 ते 15 स्लाइड्स आहेत. माझ्याकडे 30 मिनिटाचा वेळ आहे, तर त्याच्यानंतर मग आपण तुमचे काही प्रश्न असतील त्यांच्याकडे वळूया. राहुल यांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक वर्ष अमेरिकेत स्थायिक आहे. अनेक संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि मराठी शिक्षक म्हणूनही काही 4थीच्या वर्गामध्ये आणि 5वीच्या वर्गाला काही वर्ष शिकवलेलं आहे. डेट्रॉईटच्या BMMच्या अधिवेशनामध्ये मला आउटस्टँडिंग अचिव्हमेंट हे पारितोषिक देण्यात आलं होतं. अ, आणि प्रोफेशनली किंवा व्यावसायिकदृष्ट्या विचार केला तर काही कंपन्यांमध्ये मी काम केलेलं आहे. तर थोडक्यात माझी ओळख. पार्श्वभूमीकडे बघताना थोडंसं ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे तुमचं लक्ष मला वेधायचंय. ढोबळ मानाने जर आपण 3 भागामध्ये विचार केला, ब्रिटिश येण्याच्या अगोदर भारतामध्ये ब्रिटिशांचा कालावधी आणि आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे घडलेल्या घटना. तर ब्रिटिश यायच्या अगोदर अ, हिंदू म्हणा किंवा मराठी कॅलेंडर हे रोजच्या जीवनामध्ये वापरलं जात होतं. म्हणजे रोजचे कार्यक्रम असतील म्हणा, सण असतील किंवा कौटुंबिक कार्यक्रम असतील, सर्वासाठी वापरलं जात होतं. त्या काळी साधारण 3 ते 4 दिवस पौर्णिमा आणि अमावस्येला अ, स- अ, सुट्टी असायची. त्याच्यामध्ये सगळे सण समारंभ आयोजित केले जायचे किंवा गावाकडच्या जत्रा सुद्धा तेव्हा असायच्या. जेव्हा अ, ब्रिटिशांचं जेव्हा राज्य आलं तेव्हा गुलामगिरी झाली, त्यामुळे सुट्टी हा प्रकार संपलाच. खूप आंदोलनानंतर मुंबईमध्ये सुरुवातीला गिरणी कामगारांसाठी रविवारी सुट्टी सुरू करण्यात आली, ज्याचा हिंदू संस्कृतीशी काहीच संबंध नव्हता. त्यामुळे फक्त काम न करणं हा एकच त्याचा उपयोग होता रविवारचा. आणि बऱ्याचशा कामकाजाच्या दृष्टीने मग ते कॅलेंडर वापरायला सुरुवात झाली. स्वातंत्र्यानंतर सगळ्यांचा कल, त्या पिढीचा कल मुख्यत्वे करून नोकरी आणि व्यवसायाकडे वळल्यामुळे त्याचा जास्त सार्वत्रिक वापर झाला. आणि मग त्याच्यामुळे गावाकडच्या जत्रा किंवा होणारे कौटुंबिक कार्यक्रम हे सगळे इंग्लिश कॅलेंडरच्याच बरोबर जायला लागले. आणि त्याच्यामुळे साहजिकच त्याचा काय उपयोग आहे का आता या मराठी किंवा हिंदू कॅलेंडरचा, असेही प्रश्न उपस्थित व्हायला लागले. साधं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या घरामध्येच माझी आजी जेव्हा होती, जी स्वातंत्र्यापूर्वीची पिढी म्हणता येईल, ती मराठी कॅलेंडरच तिच्या दैनंदिन जीवनासाठी वापरायची. म्हणजे तिच्या बोलण्यामध्ये सहज यायचं की अरे आज अष्टमी आहे, 3 दिवसांनी एकादशीला आपण भेटूया, किंवा आज अमावस्या आहे, आज तू कशाला प्रवासाला जातोयस. पण जशी पुढची पिढी आली स्वातंत्र्यानंतरची, म्हणजे माझे आई वडील, त्यांचा कल म्हणजे बघण्याचा होता की दिवाळी कधी आली, यावेळेस नोव्हेंबरमध्ये आली आणि किती सुट्ट्या आल्यात आणि आपल्याला कसं त्याप्रमाणे ठरवता येईल. आणि जशी माझी पिढी आली पुढची अमेरिकेमध्ये, तेव्हा तर सगळं आता विकेंड भोवतीच गणितं फिरायला लागली. त्यामुळे या विकेंडला दिवाळी करायची का पुढच्या विकेंडला करायची नोव्हेंबरमध्ये, हे असं संवाद व्हायला लागले. तर हा म्हणजे फरक होत गेलेला आहे काळानुरूप. आपल्या हिंदू कॅलेंडर किंवा मराठी कॅलेंडरच्या बोलण्याच्या अगदी मला थोडंसं इंग्लिश कॅलेंडरचा पण ढोबळवाणी स्वरूप मांडायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं संदर्भ जास्ती जाणवेल. आपण जे आज वापरतो इंग्लिश कॅलेंडर, त्याला ग्रेगोरियन सोलर कॅलेंडर म्हणतात. आणि ते अ, एक सुधारित आवृत्ती आहे ज्युलियन कॅलेंडरची.
सुरुवातीला हे 10 महिन्याचं कॅलेंडर होतं. सुरुवात त्याची मार्च पासून झाली, मार्च फॉरवर्ड, मार्च ते डिसेंबर. आणि नंतर मग ते 2 महिने त्याला जोडण्यात आले. अ, जेव्हा हे कॅलेंडर तयार करण्यात आलं होतं तेव्हा 30 आणि 31 दिवस असे ठरले होते एकाआड एक करायचे. पण जसे सत्तेवरती जुलियस सीझर आला, जेव्हा तो राजा झाला तेव्हा त्यांनी एक दिवस जुलैला वाढवला. आणि नंतर जेव्हा ऑगस्टस आला तेव्हा त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये त्याच्यासाठी 31 दिवस केले. तेव्हा ते 2 दिवस कुठेतरी सामावून घेण्यासाठी मग शेवटचा महिना फेब्रुवारी असल्यामुळे तिथं तो 28चा झाला. आणि एक दिवस आता तो लीप इयरचा नंतर वाढवण्यात आला. दर 4 वर्षांनी ते गणित जुळण्यासाठी म्हणून तो 29चा झाला. त्यामुळे आता आपल्याकडे दर 4 वर्षांनी तो फेब्रुवारी 28 किंवा 29 होतो. दुसरं महत्वाचं सांगायचा फरक म्हणजे दिवस कधी मोजायला सुरुवात होते. तर पाश्चात्य देशांमध्ये सुरुवातीपासूनच संध्याकाळपासून दिवस मोजायची पद्धत होती. कदाचित सूर्योदय हा खूप वेगवेगळ्या वेळेला होत असल्यामुळे ती पद्धत सुरू झाली असावी. पण आताही आपण मध्यरात्रीपासून दिवस मोजायला सुरुवात करतो. मिडनाईट टू मिडनाईट, राईट, असं आपण त्याला एक दिवस म्हणतो. तर हा एक मोठा संदर्भ आहे. आता आपण संकल्पनेकडे वळूया, त्या भागाकडे वळूया. त्या संकल्पनेमध्ये जाण्याच्या आधी माझ्या अ, मनामध्ये ही कल्पना आली त्याच्या अगोदर बरेचसे अडथळे किंवा आव्हानं आली. तर शाळेमध्ये शिकवताना मुलांकडनं आणि पालकांकडनं दोन्ही पिढ्यांकडनं वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले गेले होते. मुलांना जेव्हा दिवाळी किंवा सण शिकवले गणपती तेव्हा त्यांचा प्रश्न कायम असायचा की हे असं वेगवेगळ्या वेळेस दिवशी दरवर्षी काय होतं. आणि हे दिवस हे पण ठराविक नाही, कधीही असं मध्ये मध्ये येतात. ते असे काही वीकेंडला येत नाहीत, कारण त्यांना मेमोरियल डे किंवा मदर्स डे हे कसं वीकेंडला येतं असं माहिती आहे. पण हे असं मध्ये मध्ये काय होतं ते ते त्यांना कळत नव्हतं. आणि दुसरं म्हणजे हे सगळं करून मला काय यातनं फायदा होणार आहे. हे ठीक आहे, तुम्ही म्हणता ते गणपती आणि दिवाळी आणि हे सगळे सण आहेत, पण मी कशाला साजरे करायचे हे इथे. पालकांच्या दृष्टीने विचार केला तर कॅलेंडर हे आपल्याकडे हिंदू कॅलेंडर म्हटल्यानंतर किंवा मराठी कॅलेंडर म्हटल्यानंतर पंचांगाशी जास्ती त्याची जवळीक जाते. आणि पंचांग म्हणलं की लोकांची भावना असते की हे खूपच अ, गुंतागुंतीचं आणि कटकटीचं आहे आणि आता कालबाह्य पण झालेलं आहे. आणि मला त्यातलं काही फारसं कळत नाही. त्यामुळे जर गरज असेल तर आपण देवळातल्या गुरुजींकडे जाऊया, नाहीतर माझी आजोबांना विचारूया त्याच्याबद्दल. आणि तसं काही आम्ही एवढे धार्मिक नाही की रोजच्या रोज आम्ही ते सगळं बघत असतो. अशी एक ती भावना त्याच्या मागे मला दिसून आली. अ, खरी वस्तुस्थिती त्याच्याबरोबर मला जोडायची आहे, की खरी वस्तुस्थिती अशी आहे की आपण इंग्लिश कॅलेंडर हे आपला आता पाया झालेला आहे आणि त्याच्यावरती आपण मराठी कॅलेंडर मॅपिंग करून ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा एक मुख्य त्याच्यामधला दोष आहे. आणि दुसरा अ, भाग म्हणजे अ, ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र यांचे आता इतके ते एकमेकावरती जोडून गेलेले आहेत की त्यांच्यात सरमिसळ झालेली आहे. त्यामुळे आपण नुसतं मराठी कॅलेंडर म्हणलं की लोकांना ज्योतिष असंच वाटतं. तर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खगोलशास्त्र हे कॅलेंडर रिलेटेड आहे आणि ज्योतिषशास्त्र ऍस्ट्रॉलॉजी म्हणता येईल त्याच्यावरती तो पुढचा एक त्याचा एक उपयोग आहे त्या कॅलेंडरचा. अ, आपण फक्त जर मराठी कॅलेंडर बघितलं ते लुनार कॅलेंडर आहे. ते तुम्ही जर साध्या स्वरूपात बघितलं त्याची रचना तर ती फार सोपी आहे. 12 महिने आहेत, प्रत्येक महिन्याला 30 दिवस आहेत. आणि प्रत्येक महिना 2 भागात विभागला गेला 15-15 दिवसाचा. आणि एक अधिक महिना त्याचं नावच अधिक ठेवलेलं आहे, जो 3 वर्षांनी एकदा येतो. त्याच्यामुळे सूर्याचं जी सूर्य आणि चंद्रामध्ये जो फरक आहे तो त्यांच्या कक्षेमध्ये जो फरक आहे तो ऍडजस्ट केला जातो. आता याच्यामध्ये तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे इंग्लिश कॅलेंडर मध्ये दिवस रात्री सुरू होतो. पण अ, हिंदू किंवा मराठी कॅलेंडरमध्ये हा सूर्योदयाला सुरू होतो. आजचा सूर्योदय ते उद्याच्या सूर्योदयापर्यंत एक दिवस धरला जातो. अ, हा आय थिंक फरक अशासाठी असावा की अ, भारतासारख्या भागामध्ये किंवा त्या संपूर्ण भौगोलिक क्षेत्रामध्ये सूर्योदय हा बऱ्यापैकी सारख्याच वेळेस होत होता वर्षभरामध्ये. फारसा त्यात फरक होत नाही.
म्हणजे साधारण सकाळी 5 ते 6 मध्ये सूर्योदय होतो. जसं पाश्चिमात्य देशांमध्ये 4 तासाचा फरक पडतो सूर्योदयाचा. त्याच्यामुळे हे कारण असू शकेल. अं, बरेचसे जे सण आहेत ते ते सुद्धा प्रत्येक दिवसाला ठरवलेले आहेत. म्हणजे पौर्णिमा असेल तर त्या दिवशीच ते येतात. ते काय असे दरवर्षी बदलत नाहीत. ते ठराविक दिवशी ठरवल्याप्रमाणे त्या दिवशीच असतात. आणि हे सगळे गोष्टी ज्या आहेत या कॅलेंडरच्या, या सगळ्या अ, या खगोलशास्त्राशी 100% जोडलेल्या आहेत. म्हणजे अगदी तुम्ही वारांची नावं घ्या, महिन्यांची नावं घ्या, हे सगळं खगोलशास्त्राशी पूर्णपणे जोडलेलं आहे. याच्यामध्ये कुठलाही अ, राजकीय हस्तक्षेप किंवा असा कुठलाही झालेला नाही एवढ्या अनेक वर्षांमध्ये. तर आता संकल्पना काय आहे? तर संकल्पना अशी आहे की अ, मराठी कॅलेंडर हेच आता मुख्य पाया आपण बघितला पाहिजे. जेव्हा आपण आपले सण, आपले अ, वेगवेगळ्या घटना बघतो आहोत, महत्वाचे दिवस बघतो आहोत, तेव्हा तोच मुख्य पाया धरला पाहिजे. त्याचा त्याची रचना ही खूप साधी आणि सुटसुटीत असली पाहिजे. म्हणजे पंचांग म्हणलं की अगदी पोथी सारखं वाटतं, तसं नकोय. ते आजच्या काळाला अनुरूप पाहिजे. माध्यम हे छापील माध्यम असलं पाहिजे, ज्याच्यामुळे सर्वांच्या दृष्टीसमोर ते राहील. म्हणजे आपण ज्याला म्हणतो दृष्टीआड सृष्टी, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, तसं होता कामा नये. म्हणजे आपण अजून एक ऍप केलं मोबाईलवरती आणि मग ते एकदा बघितलं आणि मग त्याच्यानंतर आपण विसरून गेलो. तसं न होता ते समोर राहिलं पाहिजे आपल्या. आपण आज इंग्लिश कॅलेंडर रोजच्या जीवनामध्ये सतत वापरतोच आहोत, त्यामुळे ते कुठं जाणार नाहीये. तर त्याचं मॅपिंग हे असलं पाहिजे, तो रेफरन्स राहायला पाहिजे त्याच्यामुळेच ते उपयोगात येईल. नाहीतर ते परत कालानुरूप ठरणार नाही. याबरोबरच अ, बऱ्याच जणांचे जे प्रश्न असतात त्याची माहिती ताबडतोब तिथे मिळाली पाहिजे. म्हणजे त्याचं वैज्ञानिक त्याबद्दल क्षणाची माहिती किंवा ते उपयोगात का आणायचं याची माहिती आपण जर तिथंच देऊ शकलो तर ते लगेच त्याचं समाधान होऊ शकेल त्या प्रश्नांचं. त्यासाठी अजून दुसरीकडे जायची किंवा अजून कोणाला विचारायची गरज पडली नाही पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आपण पुढच्या पिढीला जर शिकवणार असू, जे अमेरिकेत तिथली मुलं आता सगळी अं, आहेत, त्यांना जर शिकवायचं असेल तर आपल्याला इंग्लिश हे माध्यम स्वीकारलं पाहिजे. तर त्या भाषेमध्ये सुद्धा आपल्याला जर ते माहिती देता आली तर ती खूप मदतशीर होईल. अशी ही मागची ही संकल्पना आहे. ही संकल्पना घेऊन आपल्याला कुठला उद्देश ठेवता येईल त्याचे काही विचार इथं मांडलेले आहेत. तर हे कॅलेंडर दोन्ही पिढ्यांना आपल्याला सांगायला लागणार आहे. दिनदर्शिका फक्त नवीन विद्यार्थ्यांनाच नाही पण पालकांना पण सांगायला लागणार आहे. कारण बऱ्याच पालकांनाही, जसं मी तुम्हाला आधी म्हणलं, खूप प्रश्न आहेत आणि त्याच्यामध्ये अ, बरेचसे प्रश्न असतात. ते त्यांचे जर त्यांना उत्तर मिळाले तर त्यांच्या मुलांना ते सांगू शकणार नाहीत. त्यामुळे दोन्ही पिढ्यांना ते पोचलं पाहिजे. अ, त्याच्याबरोबरचं जे अ, वैज्ञानिक स्वरूप आहे किंवा गणित त्याच्या मागची जे आहेत ते पूर्णपणे प्रत्येक घटनेशी आणि सणांशी जोडलेली आहेत. त्याच्यावरती भर दिला पाहिजे. अ, काही काळामध्ये असं झालं की आपण त्या वैज्ञानिक गोष्टींपासून दूर दूर जात फक्त पूजापाठ आणि उपवास ह्याच्याकडे जास्ती गेलो. पण ते का करायचं आणि त्याच्या मागचं भावना काय किंवा कारणं काय ते आपण त्याच्यावरती जास्त भर दिला नाही. तो परत दिला पाहिजे. आणि त्याचे जे सगळे फायदे आहेत ते सगळे पोचता आले पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक आणि मानसिक फायदे आहेतच. आणि कौटुंबिक स्वास्थ्य पण आपल्याला त्यातनं मिळणार आहे. म्हणजे शारीरिक स्वास्थ्य म्हणायचं झालं तर आपल्याकडे इंटरमिटंट फास्टिंग आता जी नवीन टर्म आलेली आहे पाश्चात्य देशामध्ये, ती पूर्वीपासून आहे. म्हणजे चतुर्थीचं जे महत्व आहे किंवा एकादशीचं जे महत्व आहे ते आहे. किंवा तुम्ही मेंटल किंवा मानसिक स्वास्थ्य म्हणत असाल तर मेडिटेशनसाठी म्हणून महाशिवरात्रीसारखे सण दिलेले आहेत. आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी आपल्याकडे 6 दिवसांची दिवाळी आहे. प्रत्येक नातं कसं जपायचं त्याचे प्रत्येकाचे दिवस आहेत आणि कसं ते साजरं करायचं त्याच्या पूर्ण आखून दिलेल्या पद्धती आहेत. तर आपण हे जर खरंच आत्मसात केलं तर प्रत्येक घरामध्ये आनंद नाचू शकतो. तर हे सगळ्या गोष्टी करून आपल्याला आपलं
संस्कृती कशी काय साजरी करता येईल, हा त्याचा मूळ गाभा आहे. आता मी जरा एक अयान कॅलेंडरच्या साधारण कोणकोणत्या गोष्टी झाल्यात त्याच्याकडे वळतो. 2020 साली पहिली आवृत्ती प्रकाशित झाली अयान कॅलेंडरची. आणि गेले 6 वर्षे, याची 6वी आवृत्ती आहे. वेगवेगळ्या अ, भौगोलिक क्षेत्रांमध्ये त्याची वितरित करण्यात आली. गेल्या वर्षी 20 महाराष्ट्र मंडळांमध्ये प्रती पाठवण्यात आल्या, आणि यावर्षी महाराष्ट्र मंडळांबरोबरच मराठी शाळांमध्ये, जसं राहुल सुरुवातीला म्हणाला की काही प्रती, 4-4 प्रती प्रत्येक शाळेला पाठवण्यात आल्यात. अमेरिका आणि कॅनडा दोन्ही देशांमध्ये पाठवण्यात आल्यात. ही या प्रती तुम्हाला आवडल्या किंवा त्यांची संकल्पना आवडली तर आपण पुढच्या वर्षी हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना पण प्रती देऊ शकतो. आणि त्यातूनही आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपण हे अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश करता येईल का याचा पण विचार करू शकतो अजून त्याच्या पुढच्या वर्षी. तर मी याचा उपयोगाच्या भागाकडे वळतोय. तर तुमच्याकडे जर प्रत असेल ह्याची, कॅलेंडरची, दिनदर्शिकेची, तर तुम्ही आता ती बघायला हरकत नाही. ज्यांच्याकडे ती प्रत नाही आहे त्यांच्यासाठी मी इथे एक स्क्रीनशॉट दाखवलाय, त्याच्यावरती तुम्ही पण बघू शकता. तर या दिनदर्शिकेचे मी काही ढोबळमानाने जे काही रचना आहे ती 2-3 स्लाइड्समध्ये सांगणार आहे, आणि मग नंतर आपण त्याचा उपयोग शाळेसाठी कसा करू शकतो याचे काही अ, विचार मांडणार आहे. तर या कॅलेंडरची 12 पानं आहेत. एक पान प्रत्येक महिन्याला आहे. वरती अ, मराठी महिन्याचं नाव दिलेलं आहे, आणि त्याच्या डावीकडे शके जे आहे ते मराठी वर्ष आहे, उजवीकडे आहे ते इंग्लिश वर्ष दिलेलं आहे. प्रत्येक मराठी महिन्याला 2 महिने इंग्लिश मॅपिंग होतात, तर ते दाखवलेले आहेत. आणि प्रत्येक मराठी महिन्यामध्ये 2 पंधरवडे येतात, 15-15 दिवसाचे, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. तर शुक्ल पक्ष जो 15 दिवसाचा आहे त्याच्यासाठी जे चौकोन आहेत 15 दिवसाचे ते पांढरे ठेवण्यात आलेत, आणि कृष्ण पक्षातले जे 15 चौकोन आहेत ते राखाडी रंगात दाखवलेले आहेत. आणि महिने इंग्लिश पटकन कळावेत आणि तारखा पटकन दिसाव्यात त्यासाठी नारिंगी रंग वापरलाय एका महिन्याला, आणि एका महिन्याला फिकट हिरवा वापरलेला आहे. पंचांगामध्ये 5 अंग असतात. तर त्या 5 अंगातले आपण जसं आपल्या संकल्पनेमध्ये आहे की हे आपल्याला सुटसुटीत आणि वापरायला सोपं करायचं आहे. तर म्हणून त्यातली 5 मधली फक्त 2च अंग इथं घेतलेली आहेत, तिथी आणि वार. नक्षत्र, कर्ण आणि योग आत्ता घेतलेले नाहीत. तर तिथी जी आहे ती मोठ्या आकारामध्ये प्रत्येक चौकोनात मध्ये दाखवलेली आहे, मधोमध दाखवलेली आहे. तर ती मराठी तिथी आहे. आणि त्याच्या उजव्या कोपऱ्यामध्ये जी आहे वरती ती इंग्लिश कॅलेंडरची तारीख दाखवलेली आहे. वार आहेत ते पहिल्या कॉलम मध्ये वार दाखवलेले आहेत. तुम्हाला काही आता या चैत्रामध्ये असं दिसेल, चैत्र महिन्यामध्ये, की काही तिथी परत आलेली आहेत. म्हणजे सप्तमी तुम्ही बघाल, कृष्ण सप्तमी ते 2दा आलेली आहे. आणि काही तिथी वगळल्या आहेत, म्हणजे अष्टमी नंतर नवमी नाहीये, दशमीच दाखवत आहे. तर ती चूक नाहीये. ह्याला तिथीचा वृद्धी होणे म्हणतात. म्हणजे जेव्हा चंद्राची कक्षा जी आहे ती लंब वर्तुळाकार आहे, त्यामुळे काही दिवस जे असतात ते मोठे होतात चंद्राचे सूर्याच्या दिवसाच्या तुलनेमध्ये, त्यामुळे त्याला तिथी वृद्धी होणे म्हणतात. आणि काही दिवस चंद्राचे छोटे असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये ती तिथी अ, लोप पावते, त्यामुळे ती तिथी दाखवलेली नाहीये. जे सण आणि महत्वाच्या ज्या घटना आहेत ते सगळे लाल रंगामध्ये दाखवलेले आहेत. म्हणजे तुम्ही आता अष्टमी बघाल इथे किंवा पौर्णिमा बघाल ते लाल रंगामध्ये, किंवा तृतीया पण ती लाल रंगात दाखवलेली आहे, आणि त्याच्याखाली त्या सणांचं नाव आहे. आणि त्याच्या शेजारी चित्र पण दाखवलेली आहेत जेणेकरून पटकन समजायला सोपं जावं. त्या त्या सणांचे काही चित्र पण दाखवलेली आहेत.
ही हे कॅलेंडर आहे स्पेसिफिकली USA आणि कॅनडासाठी केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या तिथी आहेत या इथल्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे गणित करून काढलेले आहेत. दृकपंचांग ह्याच्यासाठी वापरलेलं आहे. आणि आपण आता अमेरिकेत असल्यामुळे आणि जसं आपण आता ह्या सगळ्या इंग्लिश तारखा पण तिथे दिलेल्या आहेत त्याच्याबरोबर इंग्लिश जे अं, हा स्पृहा तुम्हाला एक प्रश्न आहे का? तर तुम्ही सर कम्प्लीट करा. मग बाकीचे सगळेजण ओके तुमचं चल हा कॉल ठीक. चालू होतं. झालं एक 5 मिनिटात मी मला संपवतो आणि प्रश्न घेऊया आपण. तर इंग्लिश कॅलेंडरमध्ये सुद्धा इथले जे हॉलिडेज आहेत फेडरल हॉलिडेज ते दाखवलेत कॅनडाचे आणि USचे आणि इथल्या काही महत्वाचे इव्हेंट म्हणजे वेळ कधी बदलते घड्याळ कधी बदलतं या गोष्टी आपल्याला लागतात रोजच्या जीवनामध्ये त्या पण इथं समाविष्ट केलेल्या आहेत. एक गोष्ट अजून मला इथं सांगायची अशी की जी तिथी दाखवलेली असते म्हणजे ती त्या दिवशी सूर्योदयाला असली तिथी असते आणि जो सण असतो तो दोन्ही गोष्टींनी केला जातो. तिथी कधी आणि आपल्याला तो सण साजरा कधी करायचा आहे. तर उदाहरण म्हणजे तुम्हाला आता अष्टमी इथे दिसत असेल लाल रंगामध्ये आहे ती रामनवमी आहे. आता चैत्र नवमी पाहिजे ना 9व्या दिवशी ते खरं म्हणजे लाल व्हायला पाहिजे ना पण ते आठवीला अष्टमीलाच का केलंय तर त्याचं कारण असं आहे की नवमीला त्या दिवशी तिथी आहे सूर्योदयाला म्हणून ते नऊ त्या दिवशी तिथे दाखवलेला आहे नवमीचा. परंतु ती नवमी सुरू होते ती आदल्या दिवशी सुरू होते आणि आपण रामनवमी मध्यान्हाला साजरी करतो. रामाचा जन्म 12 वाजता असतो दुपारी. तर ती आपल्याला वेळ आदल्या दिवशी मिळते. दुसऱ्या दिवशी जेव्हा नवमी आहे तेव्हा ती नवमी 12पर्यंत राहत नाहीये. त्यामुळे आपल्याला तो सण आधीच आदल्या दिवशी साजरा करायचा असतो म्हणून ती रामनवमी अष्टमीला दाखवलेली आहे इथे. आता हे झालं पुढच्या पानावरची सगळी रचना. मागच्या पानावरती अ, प्रत्येक सणाची जी वैज्ञानिक आणि लागणारी माहिती आहे उपयोगिता माहिती आहे ती सगळी दिलेली आहे प्रत्येक सणाची मागच्या पानावरती. जेणेकरून विद्यार्थ्यांना किंवा पालकांना कोणालाही जर ते लगेचच त्याच्याबद्दल माहिती असेल तर पान उलटून मागे तुम्हाला ती माहिती मिळू शकते त्या त्या सणांची आणि त्या त्या घटनेची. याच्यामध्ये अनेक लेख पण दिलेले आहेत. प्रत्येक विषयावरचे लेख आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर तिथी कशी शोधतात किंवा संक्रांतच का 14 जानेवारीला असते किंवा भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या वेळेसच एका दिवशीच तो सण का येत नाही वेगवेगळ्या दिवशी का असतात असे अनेक लेख आहेत आणि त्याची गणित त्याच्या मागची माहिती सर्व दिलेली आहे. त्याबरोबरच अ, काही जे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत म्हणजे त्यांचा सारांश पण दिलेला आहे. सो निलेश ओकांनी IIT मध्ये प्रबंध सादर केला होता त्याचा सारांश पण दिलेला आहे. तर उद्देश या लेखांचा असाच आहे की तुमची जिज्ञासा आणि विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढावी आणि त्यांनी अधिक वाचन करावं. आता शेवटच्या भागाकडे येतो की हे आता आपल्याला शाळेमध्ये कसं काही कुठल्या पद्धतीत जाता येईल. तर काही विचार इथे मी मांडले आहेत की कसं ते सोपं आणि सुटसुटीत करता येईल. हे कॅलेंडर शाळेमध्ये वर्गामध्ये लावता येईल भिंतीवरती आणि जेव्हा वर्गामध्ये शनिवारी किंवा रविवारी शाळा असेल तेव्हा जेव्हा मुलं येतील वर्गामध्ये इयत्तेप्रमाणे त्यांच्या वयाप्रमाणे शिक्षक त्यांना विचारू शकतील की तुम्ही आज कुठली तिथी आहे किंवा वार आहे किती गोष्टी तुम्ही बघू शकता आणि त्या नोंद नोंद करा त्यांची. त्याच्या जवळपास येणारे कुठले सण आहेत किंवा घटना आहेत त्यांचे पण बघा त्या कुठल्या आहेत. आणि त्याच्यावरती मग एखादी गोष्ट किंवा आज त्या कशा अनुरूप आहेत त्याच्यावरती चर्चा पण मुलांबरोबर करता येईल. त्याच्याबरोबर जर एखादी गोष्ट सांगितली किंवा एखादं अ, माहितीपूर्ण त्याला लागणारी अ, गोष्टीबरोबरच आज आज का ते वापरायचं आहे किंवा आज तुम्हाला त्याचा कसा उपयोग हे सांगितलं तर ते जास्ती मुलांना पटेल. आणि पेरेंट्स मीटिंग जी होते शिक्षकांची शाळेमध्ये त्यांच्या बरोबरही जर सांगितलं की हा
भाग आम्ही शिकवतोय शाळेमध्ये, हे कॅलेंडर असाची रचना आहे, तुम्ही मुलांना सांगवा किंवा त्यांच्याकडून काही प्रश्न असतील तर त्यांना अशा पद्धतीने ही माहिती तुम्ही देऊ शकता. इयत्तेप्रमाणे किती त्यांना गोष्टी सांगायच्या हे पण कदाचित तुम्ही ठरवू शकाल. म्हणजे सुरुवातीला पहिली इयत्ता असेल तर त्यांना फक्त महिन्याची नावं आणि तिथी कळल्या तरी पुरेसं आहे. जसं जसं ते पुढे जातील तसं गोष्टी वाढवता येतील. म्हणजे दुसरी इयत्तेला आपण तिथी किंवा पक्षावरती बोलू किंवा कुठले कुठले सण आहेत त्यांचे चित्रावरनं शोधा. तिसरीला जेव्हा जाईल तेव्हा अजून तुम्ही तिथीनुसार कुठले सण येतात ते बघा आता. आणि चौथीपर्यंत जायचं तोपर्यंत मग तुम्हाला मागचे जे माहिती दिलेली आहे ती वाचायला सुरुवात करा आणि तिथी शोधायचा पण प्रयत्न करा. तर मी मागे एक दिनदर्शीच्या मागे पण एका पानावरती वाढदिवस, तुमचा वाढदिवस कधी आहे, कोणत्या तिथीला आहे, कसं बघायचं, याच्या काही पायऱ्या दिलेल्या आहेत. तर त्याही विद्यार्थ्यांना सांगितल्या तर ते शोधू शकतील त्यांचा वाढदिवस कधी असतो. आणि जेव्हा पाचवीला मुलं जातील तेव्हा मग त्यांना ते मॅपिंग पण करता आलं पाहिजे की इंग्लिश तारखेला कसं बघायचं किंवा उलट कसं येता येईल त्यांना ते. तोपर्यंत त्यांची प्रगल्भता तेवढी वाढलेली असेल. शिशु वर्गामध्ये त्यांनी नुसत्या चित्र जरी बघितली आणि सांगितलं तरी उत्तम आहे. अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारे मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवता येईल आणि त्यांची उत्सुकता वाढवता येईल आणि त्यांना उद्युक्त करण्यात येईल की त्यांनी अजून वाचावं आणि अजून त्याची माहिती घ्यावी. माझं सांगण्याचा भाग संपलेला आहे. आता आपण प्रश्नांकडे वळू शकतो. खूप छान माहिती सांगितलीत सर. हं. आणि मला वाटतं की ही आपल्या सगळ्या शाळेतल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना उपयोगाची ठरेल. तर आपण प्रश्न घेऊयात आता. तुम्ही अनशेअर करू शकता. हा, ठीक. हात वर करा म्हणजे मग आपल्याला बोलता येईल सरांबरोबर. रुहा पिंपरकर. राहुल, मी प्रसाद आहे. सॉरी. हा प्रसाद बोला. हा. पराग सर, धन्यवाद. तुम्ही बरीच माहिती एक्सप्लेन केली. तर मला एक सांगा, आपल्याकडे बरेच वेळेस असं होतं की म्हणजे नवरात्रामध्ये म्हणतो आपण की अष्टमी नवमी दसरा एकत्र आला आणि आजच सेलिब्रेट करायचं. ते म्हणजे ते थोडं एक्सप्लेन कराल का, ते कसं होतं की अष्टमी नवमी एकत्र झालंय आणि म्हणजे आज करायची, आणि त्यामध्ये अजून एक आमच्याकडे असं म्हणतात की सूर्यानी पाहिलेली जी तिथी असते ती फॉलो करायची. म्हणजे अशी एक म्हणजे ती टर्म आय हॅव बीन हिअरिंग फ्रॉम चाइल्डहुड. बरोबर. तर तुम्ही थोडं एक्सप्लेन कराल का? हा, तर आपण ते परत एकदा मगाच रामनवमीचं जर उदाहरण घेतलं, म्हणजे तुम्ही आता नवरात्राचं उदाहरण म्हणताय, अ, तर त्या दिवशी जी तिथी जी असते ती सगळ्या पृथ्वीवरती एकाच वेळेस असते. कारण हे अंतर जी आहे ती सूर्य आणि चंद्राची अंतर आहे. तर त्याच्यामध्ये पृथ्वीवरच्या ज्या अंतराला फारसं महत्व राहत नाही. म्हणजे ते खूपच छोटं आहे त्या मानाने ते अंतर. त्यामुळे तिथी ही सगळीकडे एकच असते. एकदाच लागते तिथी आणि ती एकदाच सुरू होते आणि एकदाच संपते. अ, फरक कुठं पडतो की तुम्ही पृथ्वीवरती कुठं आहात आणि तिथंच सूर्योदय कधी होतोय. त्याप्रमाणे आपण जसं म्हणतो की सूर्योदयापासून ते पुढचा सूर्योदयापर्यंत तो दिवस धरला जातो. म्हणून याला लुनी सोलर कॅलेंडर म्हणतात. म्हणजे लुनार दिवस आहे, म्हणजे तिथी आहे ती चंद्राची आहे, पण सोलर जो भाग आहे तो सूर्याचा भाग आहे की तो सूर्योदय कधी होतोय त्या जागेवरती तिथे तो फरक पडतो. त्यामुळे मागचंच माझं उदाहरण तुम्ही परत बघितलं तर ती जी तिथी लागली, अष्टमीला ती लागली होती तिथी. म्हणजे आता आपण तिथे इंग्लिश तारीख जर बघायचा प्रयत्न केला तर 5 एप्रिलला ती नवमी सुरू झाली होती सकाळी. आणि ती तिथी पूर्ण तो चंद्राचा दिवस पूर्ण दुसऱ्या दिवशीपर्यंत गेला होता. पण तो अ, 12च्या आतच संपलेला आहे ती तिथी. त्यामुळे अ, पहिल्या नियमानुसार अ, ज्या दिवशी अ, जी तिथी सूर्योदयाला असते ती तिथी धरायची. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा 6 एप्रिल होतं त्या दिवशी अ, ती तिथी अजून चालू होती, बरोबर. त्यामुळे त्या दिवशी आपण नवमी धरली, तो पहिला नियम झाला. त्यामुळे 9 त्या दिवशी लागला नवमीचा.
पण दुसरा भाग असा आहे आता की आपल्याला जो सण साजरा करायचा आहे तो आहे रामनवमीचा, आणि तो असतो दुपारी 12 वाजता. तर दुपारी 12 वाजताचा आपल्याला आता मुहूर्त, त्याला मुहूर्त म्हणतो आपण. मुहूर्त म्हणजे ती जी वेळ आहे त्या घटनेची किंवा त्या सणाची, ती कुठली वेळ आहे, तर ती आहे दुपारी 12 वाजताची. मग दुपारी 12 वाजता आपल्याला ती जर तिथी राहणारच नाहीये त्या दिवशी 6 एप्रिलला, तर आपल्याला 5 एप्रिलला राहते का बघायला पाहिजे. आणि 5 एप्रिलला ती राहतीये त्या दिवशी, आहे ती 12 वाजता. म्हणून मग त्या दिवशी आपण रामनवमीचा सण साजरा करतोय. आणि तिथी मात्र नवमीच्या दुसऱ्या दिवशी, हा फरक आहे. मग तसं तुम्ही जसं म्हणताय तसं नवरात्रामध्ये पण होऊ शकत असेल की एखाद दिवशी तिचा तिथीचा लोप पण होऊ शकत असेल, की चंद्राचा दिवस इतका छोटा होत असेल की अष्टमी नंतर सप्तमी येत असेल, अष्टमी होणारच नाही, थेट नवमी पण होऊ शकते तिथे. आणि नवमीच्या दिवशी मग तुम्ही तो सण साजरा करत असाल, नवरात्राचा. आणि ह्याचं म्हणजे तुमच्याकडे जर दिनदर्शिकेची प्रत असेल तर त्याच्या मागच्या पानावरती अं, व्यवस्थित चित्र काढून त्याचं दाखवलेलं आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेळ कधी बदलते, कसं होतंय ते. थोडक्यात समजायचा प्रयत्न केलाय. नाही समजलं, पण धन्यवाद पराग सर, थँक्यू. अजून काही प्रश्न आहेत? अजून मला कोणाला एक प्रश्न? एक दोन साधे प्रश्न होते सगळ्यांसाठीच. किती लोकांना प्रती मिळाल्यात या ज्या आता जे मीटिंग मध्ये आहेत त्यांच्याकडे किती लोकांकडे प्रती ह्या आहेत? कशा मिळू शकतील? कारण मी मराठी महाराष्ट्र मंडळ साऊथ फ्लोरिडाला आहे, व्हॉलंटिअर करते. मी हं, आज प्रथमच हे वाचलं आणि लगेचच मी साईन केलं. बरं. तर त्याआधी मला ह्यातलं काहीच कल्पना नव्हती. बरं. तर ही कॉपी कशी मिळेल? सगळ्या पॅरेंट्सना मिळणार, व्हॉलंटिअर्सना, की फक्त जे संचालक आहेत त्यांनाच? आता मी तुम्हाला थोडंसं मी मागे घेऊन जातो. सुरुवातीला राहुलजींनी सांगितलं तसं ज्यांच्या शाळा रजिस्टर होत्या महाराष्ट्र मंडळाच्या लिस्टमध्ये, त्या 66 शाळांना या संचालकांना 4 प्रती पाठवल्या होत्या यावर्षी. आणि म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय ते घेण्यासाठी म्हणून त्या प्रती पाठवल्या होत्या. तर तुमचं जर त्याच्यामध्ये नाव नसेल तर राहुलजींना कळवा आणि आपण. नाही, कॉर्डिनेटरला पाठवत आपण सगळ्या. हां. ठीक आहे. सो निलाताई, तुम्ही कॉर्डिनेटरशी बोलून घ्या, तुमच्या शाळा ओके, कॉर्डिनेटरशी. ओके, ओके, नो प्रॉब्लेम, थँक्यू. तो एक प्रश्न होता माझा. आणि दुसरा प्रश्न होता की काही तुमचं साधारण मत काय होतं याच्याबद्दल, की हे शाळांना उपयोगी ठरू शकेल का? हो, नाही, मी स्वतः गेलो याच्या थ्रू. तर हे नक्कीच शाळेला उपयोगी आहे. मुलांना एकतर मराठी महिने काय आहेत हे आपण नुसतं त्यांच्याकडनं तोंडी म्हणवून घेतो. आणि शाळेमध्ये एक दोन चॅप्टर्स आहेत आपल्या पुस्तकांमध्ये की ज्याच्यामध्ये आपण सांगतो की चंद्रावरती आधारित हिंदू कॅलेंडर असतं, आणि 30 दिवस कृष्ण पक्ष आणि 30 दिवस शुक्ल पक्ष असतो. अशा बेसिक गोष्टी आपण सांगतो, अधिक महिना येतो वगैरे. पण आपण मॅपिंग नाही करत. किंवा अगदी टेक्निकली जसं आता लिहिलंय की अष्टमी बाबा नवमी आहे की 8 तारखेलाच काय येते, तर इतकं काही डिटेल आपण करत नाही. तर डेफिनेटली शाळेला अं, आपण हे पाठवलेलं आहे ऑलरेडी, आणि उपयोगाचं आहे नक्कीच. मी याचं नाव अय्यंक असं का दिलं ते मला, अयांक हे चंद्राचंच नाव आहे, म्हणून तर. अच्छा. म्हणून दिले. म्हणजे हे लोक जसं लुनार लुनार म्हणतात तसं. मून नाव, पण ते म्हणताना हा. लुनार मिशन्स म्हणतात तसं. हा, म्हणून हे चंद्राचंच नाव आहे अयांक. ओके. आता या कॅलेंडरमध्ये 3 गोष्टींचा समावेश केला असं मला वाटतं तुमच्या बोलण्यावरनं. प्लीज करेक्ट मी इफ आय एम रॉंग. हं. एक तर इंग्लिश कॅलेंडर घेतलंय, नंतर मराठी कॅलेंडर घेतलंय, त्यांचं एकमेकांशी मॅपिंग केलंय, आणि त्यात ऍडिशनल जो पॅरामीटर आहे तो म्हणजे घटना घडलेली आहे भारतात. फॉर एक्झाम्पल रामाचा जन्म. पण आता आपण आहोत फिजिकली अमेरिकेमध्ये.
तर मग ते मॅपिंग करून नक्की कुठली वेळ पाळायची. फॉर एक्झाम्पल दिवाळीचं सुद्धा घटना घडलेली आहे भारतात, बरोबर. आपण आहोत अमेरिकेत, एकमेकांमध्ये टाइम डिफरन्स आहे. बरोबर. सूर्य पहिले तिकडे उगवतो, नंतर इकडे उगवतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कन्सिडर केल्यात कॅलेंडरमध्ये, बरोबर? बरोबर. बरोबर. अगदी बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी या आपल्या उत्तर अमेरिकेला ज्या वेळेनुसार आहेत त्या सगळ्या गणित मांडून केलेल्या आहेत. बरोबर आहे. तर मग हे फक्त उत्तर अमेरिकेसाठी ऍप्लिकेबल आहे, बरोबर? हे हो. शाळा युरोप, UK, ऑस्ट्रेलिया यांच्यासाठी नाही. तर तुमचा तो दुसरा विषय होता की इतर शाळांसाठी कसं काय करता येईल आपल्याला. पण हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हे फक्त आता म्हणजे अगदी वेळेनुसार बघायचं झालं तर हे उत्तर अमेरिकेसाठी आहे. अ, पण आपण जर रचना म्हणून जर द्यायचं झालं शिकवण्यासाठी म्हणून तर ते अ, तो थोडासा भाग जर आपण थोडासा बाजूला ठेवला अगदी तांत्रिक दृष्ट्या की त्या दिवशीच अगदी सगळं होतं का किंवा त्या दिवशीच किती महत्वाचं आहे. पण मुलांना शिकवण्यासाठी म्हणून हे उपयोगी युरोप किंवा इतर देशांनाही होऊ शकतं कारण रचना तीच आहे. थोड्याशा तिथी एखाद दुसरी इकडे तिकडे होऊ शकते कारण त्यांची भौगोलिक अ, परिस्थिती वेगळी असल्यामुळे. बर, एक फक्त मला असं वाटतं शिकवण्याच्या दृष्टीने म्हणतोय मी, हा. की जर त्यातला जो टेक्निकल पार्ट आहे, की तिकडे 12 वाजलेत मग इकडे किती वाजलेत त्याप्रमाणे आपण जर केलं, तर हम्म. मग हे जे कन्फ्युजन आहे ना, फॉर एक्झाम्पल रामनवमी ही 8 तारखेला येते, हम्म. ती जर 9 तारखेला आली हम्म. आणि वी कॅन रिमूव्ह द रिस्ट्रिक्शन्स, की माणूस आत्ता अमेरिकेत आहे का, युरोपात आहे का, कुठेही ऑस्ट्रेलियात आहे. आणि हम्म. इट्स अ सजेशन अगेन, हम्म. तो भारतातच आहे असं कन्सिडर करून जर केलं, तर आता उदाहरणार्थ इथं कालनिर्णय सगळे वापरतो, म्हणजे आपण घरांमध्ये कालनिर्णय वापरतो. आणि मग इथे साऊथ इंडियन लोकांचं काहीतरी वेगळं कॅलेंडर असतं, ड्रिक असं काहीतरी असतं. मग ते त्यांच्या मंदिरांच्या दिवाळ्या एक दिवस आधी असतात. हम्म. मग नॉर्थ इंडियन मंदिरांच्या दिवाळ्या एक दिवस नंतर असतात, काही हम्म. घरांमध्ये आपल्या दुसऱ्या दिवशी, असं काहीतरी इथं खूप काय काय चालतं. हम्म. तर मला कळत नाही त्याचं, आणि मी काय त्याच्यातला तज्ज्ञ नाहीये, तुम्ही याच्यामध्ये खूप अभ्यास केला, तुम्ही तुमचं मत मांडा, की याच्या अशा वेळेला कुठे, म्हणजे कर्मसिद्धांत काय सांगतो की तुम्ही जिथे असाल तिथलं ते तुमचं ठिकाण. Correct. मग अशा वेळेला काय वापरायचं? हा. तर आता तुम्ही जरी कालण्याचा विषय काढला म्हणून सांगतो मी तुम्हाला की कालनिर्णय हे मुंबईसाठी म्हणून तयार केलं ज्योतिष भास्कर साळवाकरांनी सुरुवातीला आणि तेच पुढे प्रचलित झालं. तुम्हाला असं मी म्हणलं की मागची पिढी ही जास्त नोकरी आणि व्यवसायाच्या मध्ये गुंतलेली होती त्यामुळे त्यांना चटकन दिवाळी कधी येणार किंवा चतुर्थी चंद्रोदय कधी ह्या गोष्टी पाहिजे होत्या. त्यांना ते वेळ नव्हता एवढा ते सगळं पंचांग बघत बसणं आणि आधीच्या पिढीसारखं सगळं ते पाठ करणं. तर त्यातनं हा कालनिर्णयाचा जो फॉर्मॅट आहे तो खूपच लोकप्रिय झाला त्याच्यामुळे. परंतु त्याचबरोबर हे पण मला अधोरेखित करायचं आहे की तिथं सुद्धा हा भाग होऊ शकतो. आता इथं जसं अष्टमी आलेली आहे रामनवमीला हे पुण्यातही होऊ शकतं किंवा मुंबईलाही होऊ शकतं. सो तिथेही त्या कालनिर्णयामध्ये त्याप्रमाणे ते दाखवतात. त्यामुळे या गोष्टी तिथेही होऊ शकतात. आणि दुसरं तुम्ही जे म्हणलात की अं, त्याच्यामध्ये उद्देश काय आहे की ज्या ठिकाणी तुम्ही आहात कर्म करत आहात तिथल्या वेळेनुसार ते करावं. म्हणूनच मी हे जे कॅलेंडरचा जो फोकस आहे दिनदर्शिकेचा फोकस आहे तो उत्तर अमेरिकेत ठेवलेला आहे की जिथे आपण आहोत तिथल्या दृष्टीने ते तयार केलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये आज जर रात्र असेल आणि तिथं जर म्हणजे आता आपल्याकडे रात्र आहे पण त्यांच्याकडे दिवस आहे आणि ते लोक गणपती बसवतात तर आपण रात्री उठून गणपती काही करू शकत नाही ना. आणि ते संयुक्तही नाही. ते संयुक्तिकही नाही. आपल्याकडे जर गुढी जर सकाळी उभारायची असेल तर ती सकाळीच उभारली पाहिजे ना गुढी पाडवायची रात्री उभारणं त्याला काही हशील नाहीये. तर त्यासाठी म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणचंच सूर्योदय पाळायचा आहे म्हणजे तेच जे त्याच्या मागचं जे गणित आहेत ती सगळी तशीच आहेत की म्हणून तर सूर्योदयाला महत्व दिलेलं आहे की तुमचा जो सूर्योदय असेल तिथंच ती तिथी धरा ना. त्याप्रमाणेच तुम्ही ठरवा ते. हम्म. नाही, मी का विचारलं, शिकवण्याच्या दृष्टीने विचारलं, की हा. जेव्हा लॉजिक आपण एक्सप्लेन करू आणि पहिल्याच स्थितीला म्हणतील की सर किंवा बाई हे 8 तारखेला कसं आलं, हा. तर मग तिथून ते अवघड होऊन बसतं शिकवणं, एवढाच उद्देश होता, बाकी हा. काही नाही.
तर सुरुवातीला आपल्याला फक्त नवमीलाच त्यांना सांगता येईल, म्हणजे त्याच्याकडे लक्ष नाही देता नवमी नवमी बघा, साधं बघा. आणि नंतर हे असे जे काही गोष्टी झालेल्या आहेत, एक दोन असतात असे सण होतात वर्षभरामध्ये, सगळेच होतात असं नाही. पण मग त्याचे म्हणून ते वेगळे ठेवता येतील, म्हणजे ते पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना सांगायची काही गरज नाही. पाचवीपर्यंत हा तोपर्यंत तुम्हाला कळायला पाहिजे ते का असं झालं असावं एखाद दुसऱ्या. म्हणजे जसं मगाशी यांनी प्रश्न विचारला ना, हो प्रसादनी, हो. की ते कन्फ्युजन मलाही लहानपणापासून आहे, हं. की दोन दोन कधी कधी तिथे एकाच दिवशी येतात, किंवा हो. ती बऱ्याच जणांनी अशी. मला चुकात म्हणून सांगितलं होतं हे, जेव्हा पहिल्यांदा 1-2 वर्ष प्रकाशित झालं तेव्हा तुमच्यात खूप मोठी चूक झाली आणि तुमच्यात त्याच त्याच तारखा तुम्ही दोनदा घातलेल्या आहेत किंवा 2 विसरला आहात वगैरे, असं बऱ्याच जणांनी मला कळवलं होतं. तर त्यांनाही मला समजून सांगायला लागलं की असं का होतं आणि याचे मागचं गणित काय आहे. आणि हे आता खूप तुमच्या काय म्हणता येईल, हे सुटसुटीत केल्यामुळे म्हणजे हा एक त्याचा फायदा पण आहे बघा, की तुम्हाला आता हे दिसायला लागलं डोळ्यावरती आणि तुम्ही आता हे प्रश्न उपस्थित करायला लागले. तुम्ही आतापर्यंत त्याचा विचार पण करत नव्हता की मग असं असावं, मला काय माहित नाही. पण आता तुम्हाला दिसायला लागलं की 7 आणि 7 परत येते, दिसतंय ना 7 आणि 7 परत समोर येते, आणि मग 9 9 नाहीच आहे यामध्ये, असं काय झालं बरं. हे मला जास्ती फार महत्वाचं वाटतं, की तो जो जिज्ञासा आहे आता ती जागृत झाली आहे, हे असं काय झालंय आणि मग गणित चुकलं काय. बरोबर. ते तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, की तुम्ही जे तर्क इतक्या सोप्या पद्धतीने कॅलेंडरमध्ये टाकलेत, की आता लोक तुम्हाला प्रश्न विचारतील हा, ऍडव्हान्स वाले. जेवढे आधी काय, प्रश्न आहेत तेवढे उत्तम आहेत माझ्याशी, तुम्ही ते हा, यायला. आधी म्हणजे काही कळतच नाही ना, सगळेजण गपचूप बसायचे एकदम. काही कळतच नाही कॅलेंडर मध्ये काय लिहिलंय. आणि जास्तीत जास्त लोकांना ते सहजरित्या कळलं पाहिजे, हा त्याचा मागचा उद्देश आहे. त्यामुळे जेवढे प्रश्न येतील तेवढं उत्तम आहे, म्हणजे तुम्ही तेवढं बघता आहात. नक्कीच. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? नमस्कार, मी मिलिंद खाटीलकर, न्यूयॉर्क लॉंग आयलंडवरून. हा, बोला सर. अ, मी जस्ट आता आयांकच्या वेबसाईटवर गेलेलो होतो आणि तिथे इंडिव्हिज्युअली ही दिनदर्शिका घ्यायचा हे केलेलं होतं, पण त्या वॉलमार्टच्या ह्याच्यावर त्यांनी सांगितलं की इथे अवेलेबल नाहीये म्हणून. तर मग कुणाला असं वैयक्तिक घ्यायची असेल तर कसं काय? हा, आतापर्यंत होत्या, याच आठवड्यामध्ये प्रति संपल्यात. ओ, ओके. गेले 2-3 महिने अवेलेबल होत्या वॉलमार्टवरती, ओके ओके. पण मागणीप्रमाणे त्या प्रति संपल्यात. तर तुम्ही कळवू शकता राहुलजी मार्फत, की कोणा तुम्हाला हव्या असतील तर मी ज्यांच्याकडे अधिक प्रती असेल त्यांना संपर्क करून बघूया आपण काय जमतंय का. ठीक आहे ठीक आहे, नाही हरकत नाही. म्हणजे मला कल्पना नव्हती, नाही तर मी अगोदरच ऑर्डर हे केलं असतं. पीडीएफ असलं ना आपल्याकडे, तर मग आपण त्या त्या शाळांना ते करू शकतो तो एक, प्रिंट. पण दुसरं एक, हा तुम्हाला ते पण एक सांगायचं होतं की मी एक पीडीएफ फाईल पण तयार केलेली आहे. हम्म. शाळेसाठी म्हणून तयार केलेली आहे, बीएमएम शाळेसाठी म्हणून, म्हणजे जनरल डिस्ट्रीब्युशनसाठी नाही, त्याच्यात नोट घातलेली आहे. कारण बरोबर. त्या प्रती बाहेर वॉलमार्टवरती विकलेल्या आहेत ना, त्यामुळे तसं डायरेक्ट तीच परत देण्यात तसं संयुक्तिक ठरत नाही. नाही नाही नाही, हरकत नाही. तर ती पीडीएफ फाईल मला देता येऊ शकेल शाळांना. तर तुम्ही जर तुमचा ईमेल ऍड्रेस दिलात तर तुम्हाला ती लिंक पाठवण्यात येते. बरं, चालेल. म्हणजे हे सर्वांनाच सांगतोय मी, तुम्हालाच असं नाही पण सगळ्यांनाच. हम्म. त्यांना ज्यांच्याकडे प्रत नाहीये छापील प्रत, त्यांना जर पीडीएफ हवी असेल तर तुमचा ईमेल ऍड्रेस कळवा आणि तुम्हाला लिंक पाठवण्यात येईल. धन्यवाद. हा, अजून राहुल तुम्हाला प्रश्न आहे? राहुल, राहुल सर, राहुल मंद सर वाले. राहुल तुम्ही बोलत होते का? गेले आत्ता बहुतेक. राहुल तुम्ही म्यूट वर बोलता. हो, अरे माझा इंटरनेट चालला गेला होता. तर हा. याच्यामध्ये तिथी लोक मला फोन करतात वेस्ट कोस्ट वरून की संकष्टी कधी आहे. तर याच्यामध्ये ज्या तिथी दिल्या आहेत त्या ईस्ट कोस्टचा तिकट कित्येक वेळा असं, म्हणजे क्वचितच असं होतं की कुठेतरी आपल्याकडे तृतीया असणार आणि तिकडे तृतीया रात्री 12 नंतर असणार म्हणून. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असं की ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्टमध्ये उपास वगैरे जर करायचे असले तर असं हा, रेअरली असं होतं की तिथी वेगळ्या असतात.
हा, मी साधारण गेल्या वर्षीचा अभ्यास केला होता. तो एक विषय झाला होता. ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट मध्ये 3 तासाचा डिफरन्स आहे, त्याच्यामध्ये फरक आहे. तर 1 वर्षाचा अभ्यास केला तर साधारण असं लक्षात आलं होतं की 2 किंवा 3 तिथीमध्ये फरक असू शकतो, 365 दिवसांमध्ये. तेवढाच फरक आहे, फारसा फरक नाहीये. त्यामुळे मग एकच टाइम झोन निवडून त्याप्रमाणे हे दिनदर्शिका तयार केली. पण नंतर मग 3 करावे लागले असते, पण तेवढा फरक पडत नाहीये. म्हणजे 2 किंवा 3 ओके. फरक पडू शकतो. तर आणि जास्त जास्त म्हटलं तर ईस्ट कोस्ट वाल्यांसाठी जास्त उपयुक्त आहे हे, म्हणजे याचं म्हणजे बेस याचा बेस आहे तो वेस्ट कोस्टचा बेस आहे. वेस्ट अ, कोस्ट. ओके. कारण तो सगळ्यात मागे असल्यामुळे म्हणून तो धरला होता. त्याच्यामध्ये कमीत कमी बेसिकली फरक पडतो. ओके. परफेक्ट. मग दृकपंचांग तुम्हाला मी आधी म्हटलं होतं, पण दृकपंचांग वापरलेलं आहे. आणि वेस्ट कोस्टचा टाइम झोन धरलेला आहे याच्यामध्ये. आणि काळजीचं फारसं कारण नाही. म्हणजे तुम्हाला असं मनात तुमच्या नाही, एक बस किती असेल तर उपासाचं किती 2 किंवा 3 उपासाने. तिथी मला आढळले होते की ज्याच्यामध्ये थोडासा फरक पडला ओके. होता, बाकी फारसं नव्हतं काही. या एक मस्त संकष्टीचं आणि काही सणवारचं असतं, बस जास्त काही नाहीये फरक तर. असं काही जास्त नाहीये. एवढं नाही, जास्त नाही पडत नाही. या या मी mypanchang.com वरती आतापर्यंत उपयोग करतोय मी हा, हा. हे. अवश्य. पण जसं तुम्ही म्हटलंय की छापून काढलेलं जास्त चांगलं आहे, ते झालं नाही कधी. आणि हे जेव्हा मेलमध्ये मला मिळालं, ते सर्वात चांगली गोष्ट झाली. हम्म, आणि आणि काल उपास होता, पण आत्ता कोणीतरी मला विचारलं की हा चंद्रोदय किती वाजता आहे. हा चंद्रोदय नाहीच आहे ईस्ट कोस्टला, रात्री 12:20 आहे. हम्म, तर मी सहज ते अयांक काढून बसलेलो होतो, तेवढ्यात मला झूम वरती ही म्हटलं, अरे याला काय योगायोग म्हटलं पाहिजे का, की मी फोटो घेऊन मी पोस्ट केलं हम्म, व्हॉट्सअपमध्ये, आणि तेवढ्यात झूम लिंक आला. हम्म. तर म्हटलं यालाच योग म्हणतात बहुतेक. मी याच्याबद्दलच चर्चा करून राहिलोय मनात. हा, हा. आणि अरे तेवढा वा. ते ते असं म्हणजे मूर्खात कळल्यासारखं व्हायचं जेव्हा मी लोकांना म्हणायचो का, अरे नाही जन्माष्टमी कालच झाली, किंवा हम्म, हे सण जे आहे ते झालेलं आहे, तुम्ही हम्म. कशाला सेलिब्रेट करताय. हम्म. त्यापेक्षा क्रिसमसला करू, नाताळला करून घ्या तुम्ही. तर तुम्हाला इट्स ॲज गुड एज दॅट, की 25 डिसेंबरलाच तुम्ही मग तुमचं संक्रांत करून घ्या, तुम्हाला गणपती करायचं तर करून घ्या. इफ यू आर ऍक्च्युली आफ्टर तिथी, दॅन बेटर की तुम्ही ते बघा तुम्ही. हम्म. तर एक त्याच्यामध्ये एक चांगला विचार तुम्ही आता एक मला सुचला तुमच्या मधून सांगायचा होता मला, की तुम्ही जसं म्हणला छापील असल्यामुळे खूप बरं झालं ते समोर आहेत आणि तुम्हाला लगेच फोटो काढता आला याचा. तर आपण बरेच वर्ष असं म्हणजे तो एक संकल्पनेचाच तो एक पण भाग होता माझ्यामध्ये, की बरेच जण म्हणायचे हा पूर्वी आमच्याकडे असायचं, आता काय राहिलं नाही. तर हे असं आपण किती दिवस म्हणणार ना, की काही राहिले. कोणीतरी ते सुरुवात केली पाहिजे, आपण आता ते नवीन तयार केलं पाहिजे ना. तर त्याचा हा एक उद्देश आहे की आता आपल्याकडं तयार आपण गोष्टी केल्या पाहिजे आणि आपण त्यातनं शिकत गेलो पाहिजे. किंवा आता तुम्ही जर काही मला सांगितली माहिती की हे बाबा हे पाहिजे ते पाहिजे, हे सुधारणा करा, तर सुधारणा करता येतील ना, पण आपण सुरुवात तरी कुठेतरी केली पाहिजे. अगदी खरं आहे. आणि अजून काय प्रॉब्लेम आहे की पंचांग बघण्याचं पण एक म्हणजे एक रूढी आहे, म्हणजे त्याच्या मागे पण एक असतं की तुम्हाला सूतक असल्यावर, हे असल्यावरती तुम्ही हम्म, पंचांग वगैरे पण बघत नाही. हे हम्म, असं असतं छापील असल्यामुळे तुम्हाला तो त्रास नाहीये. हम्म, म्हणजे कित्येक गोष्टी फार नंतर कळतात आपल्याला. आणि हम्म, मला फार आश्चर्य वाटलं की मी खूप धार्मिक नसून पण मला पंचांग बद्दल असं होतं. पण आत्ता जर कोणी कोणी तुम्हाला सांगायला गेलं की आज चतुर्थी असल्यामुळे असं तसं, आणि तुम्ही त्यांना सांगायला गेला की नाही चतुर्थी उपासाची ते काल झाली आधीच, कारण संध्याकाळी संपली काल, हम्म, आज संध्याकाळी चतुर्थी संपली वगैरे वगैरे. हम्म, आणि अ, त्याच्याबद्दल खूप म्हणजे आर्ग्युमेंट्स असतात लोकांचे. आणि आय थिंक इट्स अ मूट पॉइंट. आयदर यू आर इन इट ऑर यू नॉट इन इट. म्हणजे एक गोष्ट स्टराईल असते, त्याच्यामध्ये झिरो बॅक्टेरिया, झिरो व्हायरस आहे, किंवा त्याच्यामध्ये एक पण असला बॅक्टेरिया, दॅट इट इज नॉट स्टराईल. तसा आहे ते प्रकार. आयदर यू आर इन इट ऑर यू आर नॉट इन इट. इफ यू आर फॉलोइंग युअर कस्टम्स अँड ट्रेडिशन्स, देन यू आर डुईंग इट इन द राईट मॅनर. उगीच उपास करायचं जेव्हा की ती तिथी आधीच निघालेली आहे, किंवा नाहीच आहे ती, कालनिर्णय बघून वगैरे. मग आय थिंक, आय मीन, व्हॉट्स द होल पॉइंट ऑफ क्लेमिंग अबाउट महाराष्ट्र,
संस्कृती वगैरे जर तुम्हाला पंचांगच तुम्ही फॉलो करायला रेडी नाहीच आहे, देन काय अर्थ आहे त्याला? तुम्ही जर पौर्णिमेला पौर्णिमाच्या दिवशी सेलिब्रेटच नाही करत आहे, तर व्हॉट्स द पॉइंट ऑफ डुईंग दिस होल थिंग? आय मीन, यू आर डिफाईंग नासा ऑल्सो ना. येस, दॅट्स द एक्स्ट्रीमिटी ऑफ बिईंग मॉडर्न. की म्हणजे you're following math and science, but you're not ready to follow math and science for the thing that you're actually following. ते मला गेल्या 15-20 वर्षामध्ये करताच आलं नाही इकडे. अँड देन आय हॅव टोल्ड माय वाईफ ऑल्सो टुडे, समबडी वॉन्टेड टू कम अँड गिव्ह प्रसाद ऑफ चतुर्थी, अँड माय वाईफ सेड फ्रॉम वर्क, कामावरून, की अरे संकष्टी तर काल झाली. म्हटलं तर कधी असं बोलायचं नाही, लोकांच्या भावना हर्ट होतात, असं कधी बोलायचं नाही. त्यांना सांगायचं वा 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 छान आहे, द्या आम्हाला प्रसाद. Yeah. That's how it is. But I have been not successful to tell people that अरे फार सोपं आहे, तुम्ही हे कुठला तरी ऍप वापरून घ्या. आता हे आलंय, खूपच चांगलं झालंय. नाही तर मला आधी नेहमी वाटायचं माय पंचांगवरती जाऊन तर मी प्रिंट करणार, मग त्याच्या त्या करणार, लोकांना देणार, कसं काय म्हणते. आणि आश्चर्य असं वाटलं की शाळेतर्फे झालं हे. कारण इट्स इम्पॉसिबल टू थिंक दिस विल हॅपन फ्रॉम शाळा. कारण दोन प्रकार असतात. पीपल इन पोझिशन्स इन पॉवर, they do not believe this kind of thing. It's they want to run this whole thing of traditions and all that, but they don't want to actually implement it. There are two ways to say it. म्हणजे संस्कृती बाळगायची आहे आणि पुढे चालवायची आहे, ऑल दॅट, बट टू ऍक्च्युली प्रिंट अँड मेल इट, इट्स इम्पॉसिबल टू थिंक फ्रॉम पीपल ऑफ पॉवर और तर ते मला आश्चर्यच वाटलं की शाळेनी करून पाठवलं. म्हणजे मला आधी खरंच वाटलं नाही. बट नक्कीच या लोकांनी अम, काल निर्णयाला बघून छापलं असणार. आणि देन वेन आय कॅलिब्रेटेड इट, आय सेड ओ माय गॉड, दे ऍक्च्युअली डन इट. धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल. थँक्यू अगेन. थँक्यू राहुलजी, राहुल. धन्यवाद आहेत. नाही नाही, सगळं श्रेय तुम्हाला आहे. तुम्ही याच्यात सगळं रिसर्च केलं, आम्ही फक्त माध्यम आहोत. प्रशांत. हा, मला तुमचं हे कॅलेंडर आणि एकंदरीत तोच उपक्रम खूप आवडला. आणि ते ऑनलाईन अवेलेबल आहे मला माहित नव्हतं, ते बघणार होतो मी. तर मला प्रश्न म्हणण्यापेक्षा असं कुतूहल होतं की तो आपला जो अधिक महिना असतो तो आता दर 3 वर्षांनी, म्हणजे दर 6 वर्षांनी आय गेस आपल्या दोन्ही कॅलेंडर्स कॅचअप होतील ना. हे 365 दिवसाचं आणि हे 360 दिवसाचं असं. हम्म. पण मग आपला आणखीन एक दिवस मिस होत नाही का? कारण हे अं, दर 4 वर्षांनी इकडे आपण जसा फेब्रुवारीत, जसं तुम्ही आधी म्हणालात की एक दिवस अधिक असतो, तर ते वर्ष 366 दिवसांचं असतं. म्हणजे तसं मग ते ऍड होत होत आणि मग दर 100 वर्षांनी मग पुन्हा ते करत नाहीत की ते पुन्हा मागे आणण्यासाठी वगैरे. ते 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 सगळं आपल्या याच्यामध्ये पण कॅलेंडरमध्ये आहे की नाहीये, की गरज नाही? हा, म्हणजे आपल्या मराठी कॅलेंडरमध्ये सूक्ष्मरीतीने हा विचार केलेला आहे, कारण हे हजारो वर्ष चाललेलं आहे हम्म. कॅलेंडर. त्यामुळे याची जी मी तुम्हाला जी सांगितली गणित ही ढोबळ मनाने सांगितली, मी त्यात अगदी खोल गेलो नाहीये. किती एक्झॅक्ट दिवस, किती तिथी त्याच्यामध्ये हे होतात. पण त्याची गणितं केलेली आहेत आणि त्याचे आराखेही अचूक आहेत. म्हणजे एवढे वर्षानुवर्ष आपण बघतो आहोत, ते अचूक आराखे आहेत त्याचे. सो त्याचे आपण ओके. ज्याला टॉलरन्स लिमिट म्हणतो ते बरोबर त्यांनी हम्म. डिफाईन केलेलं आहे त्याच्यात. म्हणजे थोडक्यात तो अधिक महिना जो आहे तो एक्झॅक्टली 15 दिवसांचा नसेल मग. 30 दिवसांचा जो येतो तो कदाचित 29चा पण असू शकतो, कारण ते तिथी तुम्हाला म्हटलं तसं काही तिथी हे होऊ शकतात, हा. लोक होऊ शकतात त्याच्यामध्ये, किंवा वृद्धी पण घेऊ शकतो, पण ते ऍडजस्ट केलं जातं बरोबर. ओके. हा, थँक्यू. आणि त्याच्यामध्ये मागे एक मी तो मी मग आधी म्हणल्याप्रमाणे एक लेख निलेश ओकांचा एक सारांश दिलेला आहे. त्यांनी जो शोध प्रबंध IIT मध्ये प्रसिद्ध केलेला आहे. त्याच्यात त्यांनी 17,000 वर्षची ही संस्कृती आहे हे सिद्ध केलेलं आहे बऱ्याच सायन्सेस थ्रू. म्हणजे नॉट जस्ट फक्त पुस्तकांवरती असं नाही, पण हो, ते बघितली मी, मागच्या पानावरती आहे सिस्मिक ती. स्टडीज आणि बाकीचे जिओलॉजी स्टडीज बरेच आहेत बरोबर. त्याच्यामध्ये, फिनोटॉमॉलॉजी. तर हे सगळे अभ्यास करून त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. तर म्हणजे त्याची एवढी व्याप्ती आहे, आपण एवढं त्याचा इतिहास आहे की एवढे वर्ष त्याच्यावरती
काम केलेलं आहे. आणि हे असं कुठलीच गोष्ट नसते की एकदा केलं आणि ते झालं, असं नसतं. ते सतत बदलत राहावं लागतं. जसं जसं तुम्ही तसं शिकाल तसं, आणि त्याचे बदल तुम्ही ते आत्मसात करावे लागतात. तर ते झालेले आहेत वर्षानुवर्ष, अनेक बदल होत गेलेले आहेत आणि अनेक गोष्टी म्हणजे तुम्ही रामायण काळामध्ये बघाल, एक उदाहरण द्यायचं झालं तर तेव्हा नक्षत्रांवरतीच सगळे माहिती आहे. तर कुठलेही रामायणातले तुम्ही श्लोक काढून बघितले तर त्यातल्या ज्या दिवस दिलेले आहेत ते नक्षत्रांवरती दिलेले आहेत. तेव्हा नक्षत्रांचा जास्ती भर होता. आणि पुढं पुढं मग नंतर मग तिथीमध्ये आपण येत गेलो. सो काळानुरूप ते त्याच्यामध्ये बदल होत गेले आहेत, आणि जसं जसं लोक शिकत गेली त्याप्रमाणे त्यांनी ते बदल सुचवले आहेत. हो बरोबर. आणि आता म्हणजे आजकाल ते लाईट पोल्युशनमुळे म्हणा किंवा कशामुळे काय आकाशात काही बघणंच कठीण झालंय. अजून कोणाला काही प्रश्न आहे? 7 आय थिंक आपल्याला 7 वाजले आहेत. हम्म. चालेल, सगळ्यांना धन्यवाद. आणि सर, खूप छान तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. ज्यांना कोणाला याच्याबद्दल अजून माहिती हवी असेल, माझा ईमेल ॲड्रेस मी दिलेला आहे, त्याच्यावरती पाठवा. आणि ज्या शाळांना अधिक प्रती हवी असतील त्याच्यासाठी आपण फक्त शाळांसाठी म्हणून त्याची PDF कॉपी सिक्युअर स्वरूपात उपलब्ध करून देऊ. आणि आपण पुढच्या वर्षी उपक्रमात, आपल्या शाळेच्या उपक्रमात कसं याला सामील करून घेता येईल ते बघू. आज तसे फार कमी आलेत संख्येने, कारण मला माहिती आहे की उद्या बऱ्याच शाळांच्या परीक्षा आहेत. तर आमचा हा परीक्षेचा सीझन असतो, मे आणि जून. आणि उद्या लॉंग विकेंड पुढचा असल्यामुळे या आजच्या दिवशी खूप परीक्षा आहेत मुलांच्या.